मध्य रेल्वेवरील ब्लॉकमुळे वाहतूक कोंडी निर्माण झालेली आहे आणि लोकल रद्द आहेत। त्यामुळे प्रवाशांनी रस्ते मार्गाचा पर्याय निवडला। मात्र आता रस्त्यांवर सुद्धा वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळते। आपण पाहतोय की मध्य रेल्वेवर आजपासून 3 दिवसांचा ब्लॉक आहे आणि त्यामुळे ऑफिसला जाण्यासाठी जे कर्मचारी आहेत, प्रवासी आहेत, नागरिक आहेत, त्यांनी रस्त्याचा मार्ग निवडला पर्याय म्हणून। मात्र आता या रेल्वेवरील ब्लॉकमुळे वाहतूक कोंडी सुद्धा होताना पाहायला मिळते। मध्य रेल्वेचा जो ब्लॉक आहे त्यामुळे ही वाहतूक कोंडी असलेली आपण पाहतोय। आणि ज्या ठिकाणी हा ब्लॉक आपण पाहतोय चेंबूरमधून, त्या ठिकाणून आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। काय महत्त्वाचे अपडेट्स आहेत ही दृश्य आपण पाहतोय। चेंबूरमध्ये बरीच वाहतूक कोंडी झालेली दिसते। पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी अजय यांच्याकडे। अजय, आपण पाहतोय दृश्य पाहतोय चेंबूरमधल्या जी वाहतूक कोंडी झालेली आहे त्याची, कुठून कुठपर्यंत ही वाहतूक कोंडी झालेली आहे? आपण जर पाहिलं तर आज 3 दिवसीय ब्लॉक जो आहे तो मध्य रेल्वेवर आहे श्रद्धा, आणि त्या अनुषंगाने अनेक उपनगरातून जे टाउन भागात जाणारे जे कर्मचारी आहेत त्यांनी बाय रोड जाण्याचा मार्ग स्वीकारलेला, आणि त्याच अनुषंगाने आता या ठिकाणी जर पाहू शकतो तर सगळ्यात मोठी वाहतूक कोंडी जी होताना आपल्याला पाहायला मिळते। अनेक कर्मचारी जे आहेत ते बाय रोड जाताना आपल्याला पाहायला मिळतात। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की हा महत्त्वाचा रोड या भागातून थेट चेंबूर घाटकोपर परिसरातून ही सगळी वाहनं जी आहेत ती दादर आणि पुढे परळ आणि CST साईडला जाणारा हा संपूर्ण रस्ता आहे, आणि त्याच भागात हा सगळा कॉर्पोरेटचा रस्ता जो आहे तो जाणारा सगळा कर्मचारी वर्ग आहे। आणि त्याच कर्मचारी वर्ग आज जो आहे तो नेहमी जो रेल्वेने प्रवास करतो तो कर्मचारी वर्ग आज बाय रोड प्रवास करताना आपल्याला पाहायला मिळतं। तुम्ही जर पाहिलं श्रद्धा तर रिक्षा असेल, स्कूटर असेल, बसेस असतील, टॅक्सी असतील, संपूर्ण वाहनं जी आहेत ती या रस्त्यावर उतरलेले आपल्याला पाहायला मिळतात। आणि त्यातून हा संपूर्ण कर्मचारी वर्ग आज ब्लॉकमुळे जो आहे तो कामाला जाण्यासाठी बाय रोडवरून जाताना आपल्याला पाहायला मिळतात। तर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे अनेक बसस्टॉपवर सुद्धा गर्दी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते। अनेक कर्मचारी जे आहेत ते बसस्टॉपवर आपल्याला बसलेले पाहायला मिळतात। आपण दृश्यातून दाखवू शकतो की अनेक कर्मचारी जे आहेत ते बसस्टॉपवर बसलेले आहेत, बसेसची वाट पाहतात की त्यांचा जो कामाला जायचा प्रवास जो आहे तो होईल, आणि त्या अनुषंगाने ते बसेसची वाट पाहायला बसलेले आहेत। तर याच रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला सुद्धा ही वाहतूक कोंडी आपल्याला झालेली पाहायला मिळते, कारण की 3 दिवस मध्य रेल्वे ब्लॉक आहे। तोही सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे की ठाणे ते CST हा एक महत्त्वाचा पट्टा मानला जातो। ह्या संपूर्ण पट्ट्यात विक्रोळीसारखा भाग असेल किंवा मग पुढे जाऊन जर पाहिलं दादर परळमधली असलेली कॉर्पोरेट पार्क असतील, त्याच्या पुढे जर जाऊन पाहिलं तर भायखळा ते CST मध्ये असलेली अनेक दुकाने असतील किंवा मग अनेक कॉर्पोरेट्स, अनेक कंपन्यांची कर्मचारी जे आहेत ह्याच उपनगरातून जे आहेत ते टाउनकडे जातात, आणि त्यांना जाण्यासाठी आज ज्या 993 रेल्वे सेवा ज्या आहेत त्या रद्द करण्यात आलेल्या आहेत। आणि त्या अनुषंगाने मग कामावर कसं जायचं तर बाय रोड जायचं, आणि त्यासाठी ही सगळी मंडळी, ही कर्मचारी मंडळी जी आहे ते आज बाय रोड निघालेली पाहायला मिळतात। आणि त्याच अनुषंगाने मग या संपूर्ण रस्त्यावर जे ते आज मोठ्या प्रमाणात वाहनांची रांगा ज्या आहेत त्या आपल्याला पाहायला मिळतात, आणि त्याच्यामुळे ही वाहतूक कोंडी झालेली आपल्याला पाहायला मिळतात। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की विशिष्ट फक्त प्रायव्हेट वाहनच जर नसतील तर T नंबर प्लेट म्हणजे ओला, उबेर